का असून बाई आलेच नाहीत का हे अजून कपडे घेऊन? गाय पाहिली दिसून नाही राहिली, वासरू तर काही मोकळे नाही. नाही नाही मामाजी, ते तर कोणी सकाळचे आले, 6 वाजता आले कपडे घेऊन. पण सतुबाईचा फोन आलता ना. हो, शांताबाईच्या फोनवर फोन केलता सतुबाईनं, की सांगलं की मी फाट्यावर उतरली म्हणून. तर म्हणून मग हे तसेच मग सतुबाईला आणायला गेले, म्हणून गाय पाहायची राहिली. नाही तर ते मग गाय पाहत होते, तर ते म्हणत की तुम्हाला सांगजो म्हणून. जर उशीर गिशीर झाला ते तर. अरे लेख, आला का पोरीचा फोन? येतो म्हणे का मग? हो हो, फाट्यावर उतरले म्हणत लागे. म्हणून हे घाई घाई गेले. मग हे माझा अंधार पडायच्या पहिले कसं आता घेऊन येतो, म्हणून हे घाई घाई गेले. मग आल्या ना बाई. आता मी म्हणतो 5-10 मिनिटात येते नाही घरी. लय दिवस झाले लेखाचं पोरीची भेटच नव्हती. मीच तर म्हणू कम नाही येऊन राहिली हे, पण ते काय बाप्पा, आता आपापल्या संसारात रमतात पुरी. आता काय घरी बाप्पा म्हैस अन गाय ढोरण वासरण तिचे नातू, त्याच्यातच रमली बाप्पा ते. म्हाताऱ्या बुड्याची काही आठवण येत नाही तिला आता बापाची. पण बापाली येते आठवण, बापाचं काळीच वय ते. बरं झालं बरं झालं, आज येऊन राहिली का मग? बरं दे ना बापा, तवली दे ना, मग मी गाय पाहून येतो ना. मग तिकडे वासरू वाट पाहून राहिलं अशी ना दे. हो, मी तवली पाणी बी काढून ठेवलं तवलीत. हो देतो ना, आणतो ना. घेऊनच राहिला आता बाई. नका खुश झाले बाई माझ्या सासरे. खरंच माय बापाचं मन राहते. मी गेली की माय बाबा बी असेच खुश होतात. भल्ला हरी किती भर दिले. आबाजी, आज तुम्ही पुरेचे पुरे पोंगे इकले का? हो बिंगी, आज पुरे पोंगे कटले. तेवढे नेलतं की नाही गमीला भरून. सबन कटलं माहित आहे काय? सबन वळाच्या खालीच कटलं. वळाच्या खाली लेकरं बसेल होते आज. तो त्याच चालू होतं काही, तर त्या एकानंच घेतले इकत. काय त्याची शर्यत लागली होती का काय झालं त्याचं, काय जिंकलं आणि कोण हारलं काहीतरी चालू होतं त्याचं. पैज लावली त्यानं कायची तरी. लेकरायचं काय चालूच राहायचं, याची पैज आणि त्याची पैज. आणि त्याच्यात त्यानं मग माय पोंगी इकत घेतली आणि त्याला पोंग्याची पार्टी दिली. म्हणून सकाळ वाकाय आलो मी घरी. तू आलीस तिथं तुले बी मजा आली ती. मस्त खेळले लेकरं होती काहीतरी. मला काही ध्यानात नाही आलं बा ते. तू जिंकला रे मी जिंकलो रे करत जात जाते. फोनात चालू होतं द्यायचं काहीतरी. मग ती एकानं घेतलेले का नाही, सबन एकच घेतले मग. हाव का आबाजी? मग अजून एक गमेला घेऊन जा ना, अजून एक गमेला घेऊन जा ना. मग अजून घेते ना आपले एक गमेला इकत. थांबा तुम्ही थांबा, मीच नेतो. तुम्ही काय पाहतेत लोक, मी एक गमेला घेऊन जातो. वळाच्या खाली आहेत का ते बसेल, तर ते जातो ना. ते डबल एक गमेला घेतील ना आबाजी आपली इकत. आपलं पोंगी कतून जातील ना मग. आता मोडला त्याचा डाव. गेले ते आपापल्या घरी. आता झाकट पडते बापा, आता नाही जाऊ. आत्या येते ना. हा, बाबा गेला की नाही आत्याला आणायले. आता येते आत्या, जाऊ नये बापा आता. आता मी गाय धुवून येतो. हा, वासरू सोडतो आणि ते तू घरीच राह, दूध काढून आणतो मग मी. हा बाबाजी, शांता काकू सांगायला आलती ना की आट्या फाट्यावर उतरली बी. माहितीये का, उतरली बी आट्या फाट्यावर. आणि लागे मग आट्याला फोन केला की बाबाले पाठवून दे. मग बाबा गेले. बरं बरं, मग आता येतेच बाबा आत्याला घेऊन. जाय मग तू आईजोडची तवली घेऊन ये, मी तर लोक वासरू सोडतो. आई तवली दे ना. अहो पिंकी, नेव एवढी नेव बाई. मी एवढे 2-4 भांडे आहेत तेवढं घासून घेतो. माय बाई, सांग एवढा फोन करू नये का रे? कुठे रे तुझी बायको? पोरगी नाही, बायको नाही. बाबा बाबा कुठे गेले? ते येत राहिले का लागे? माझी वाट कोणच नाही पाहिली नाही. आणि फक्त ये बाई एवढंच चालू होतं नाही. आता एवढं मी आली लगे कोणी नाही हजर बाई. कोणाला हरीक नाही झाला मला. ये ना बाई, तीच असतीन ते. तू बी बदलीच लागत ये. अहो मीना, पिंके, अहो आत्या आली ना. कुठे गेले रे? हो मा, येऊ माय पिंकी. काय व्हायला पुढं कसं पोयत धावत आलं. जिकडलं तिकडेच जाते बरं. हो माय बाई या. तुमचीच भाची आहे ना. मग तिला कोणा सकाळची वाट पाहून राहिली. आता येते करून. आता नको तीच होते ना आम्ही. बाबा बी होतीच होते. आता बाबा काय पाहायला गेले. आणि मी म्हणलं 2-4 भांडे तेवढे घासून घेतो, म्हणून मी अंदर गेलती. होतीच होतं माय, तुमची वाटच पाहून राहिलो आम्ही. गेले का बाबा गाय पाहायला गेले का? बरं, पण बाईची तर ती थैली आहे. बाईनं दाई आणली. हे बाय, हरभऱ्याची दाई आणली. तिला मी म्हणलं ना काय आणलं. हरभऱ्याची दाई आणली, तुरीची मुगाची सबरच आणल्या तिनं. आता किती मोठं वजन, मलाच वजन झालं ना त्या फाट्यापासून आणले. तू नको खाऊ, मग माई भाजी खाईन. सोन्यासारखं लेकरू मला बाई. मस्त वरण गिरण करून खा. हा,
घरची दाय आहे, घरी गेल्या बाई माझ्या त्यावर मग त्यातल्या आणल्या इकडच्या नाही पालीस मारेल. बर माय बाई कायले जात्यावर गीत्यावर परत बसल्यावर हा तुमच्याच्यानं होती भल्लो एवढा मोठा कुटाणा या ना तर तूच उभं राहता का पिंके आताला घरात येऊ दे ना तर तूच उभं करता नाही जाय पाणी आण बरं थांब ना मग घंटाक बोलाव दे ना त्याच्यावर ये वाटे ये बाई अंदर बसा ना होती आता होतीच बसता का बसू दे माय मले काही मी काही पाहुणे नाही बरं आता 2 घंटे बसू दे मला छाजर लय भाटाबाई लय दूर आहे बरं माय बाई निरा जीवाच्या कातोड झालं बाई याच्या मागं चालू हा बाई असा भरभर चालते व मला याच्या मागं पॉस लागे हो नाही ना हो बाई मॅटला साखर पडीत म्हणून मी वाजवून निघालतो झर मग त्या म्हणलंही नाही मग असं रामशीर आलो असतो काय बिचारे अन्न माय व पहिल्यावर पाणी आण ना तू उभीच्या उभीच आहेस व कोणा सकाळची हा दे बरं पहिल्यावर पाणी दे माय तोंडानच मागतो मी काय बापा हे भाऊजे माई हा का आण पाणी आण बिचारे नाही हो माय बाई आणतो ना माय पाणी तुम्ही आल्या का किती दिवसानं तर मग साठी बोलतच का आणतो पाणी आणतो आम्ही म्हणतो हात पाय धुवून घ्या नाही तर थंडगार पाणी आहे घागरीतलं हा मस्त हात पाय धुवून घ्या थंड पाणी ना ऑन लागे मग बसा जाय हो पिंके आबाजीला बोलवणार ना हाव आबाजी ओ आबाजी ये ना घरी आता आली ना आली का हो बाई आता भेटला का तुले टाइम हा ये करतो मी तर म्हणू काय सांगा येते का नाही हे तर किती दिवसाची बापा तुझी भेट नाही व नाही हो बाबा किती दिवसाची मीच तर म्हणून राहिली एका दिवसासाठी जातो भेट घेऊन येतो बाबाची पण कायचं बापा हा घरचा काव काही सुटत नाही बरं माय मागचा सबन साजरा आहे ना मजेत आहेस ना जवळ बाबा कसं आहे चांगला आहे हो सबन मजेत आहेत तुमचा जवळ बॉबी साजरे आहेत मस्त आहेत आता काय बापा म्हशीचं दूध आहे नातू आहेत हो नाताईले वागवून ते दूध म्हशीचं पाय ना म्हशीचं सबन द्यायलाच करावं लागते हो 2 म्हशी झाल्या ना आता पोरगं म्हणते मी गाडी घेऊन जाऊ का ते करू आता त्या लाईनानं गाडी घेतली तो त्या गाडीवरच असते आणि हा मोठा वावरातला पाहिजे त्याच्यानं ते काही त्या म्हशीच्या अंगावर पाहत नाही म्हशीचं सबन बुड्यालाच करावं लागते आता ते चालतेच आहे घर आहे तर कराच लागते सगळं बरं आहे नातू गीतू मजेत आहेत बापा सुना गिना साजरा आहे बाई सबन हो मस्त आहेत दोघी बी साजरे आहेत मस्त राहतात आता एक गेलती ना एक गेली त्या रसाईले आणि एकीच्या भावाचं लग्न होतं ते लग्नाला जायला होते बापा महिना झाला तर तीच होती तर ती आता सकाळी येते का परवा येते काय सांगा आणि रसाईले गेलती लाईनी ते आली ते आली तर मग मी म्हणलं बापा तू आली तर तू पाय बाई आता हे मी येतो 2 दिवस जातो माझ्या बापाच्या घरी तर म्हणून मग मी आज आली बरं आहे आणि तुला म्हणतात काय रुकत जाय म्हणे हा काय म्हणे हा सांगे मनोहर की बाईची तब्येत नाही बरोबर अंग दुखते काय झालतो बाई काही नाही ते चालूच राहते जरासं कागज दुखत जाय म्हणतात भल्ला डोकसं दुखे आता मग दवाखाना केलता काही नाही बर आता साजरा आहे ना बापा पाय धंदा शिल्लक करत जाय खात्याच्या पेक्षा शिल्लक करत जाय काय असं दुखणं नको तू लावून घेऊ बापा मांग काही हा नाही दुखत गिकत नाही मला मस्त आहे आणि हे पाना हा गळ्यातला हार केला ना तुमच्या जवळ आहे ना तर मला हो म्हशीच्या दुपट्यावरच केला अरे लेख साजरा आहे व मस्त आहे मग सुना बिना म्हणत नाहीत का की बुढीलेच करता ना आम्हाला करत ना असं नाही झालं पाहिजे बापा त्या गायला म्हणतील बाबा काय आपण का वावरातलं घेतो का त्याच्या गाडीच्या भाडं वेचलं घेतो आमचं म्हशी ना आमच्या म्हशीवरच आम्ही आमचं भागवतो त्याच्या काही लेण्यात पडत नाही पण त्याच्यावरच पैसे वाचले त्याच्यातूनच केलं आता मलाच कुठे न्यायला लागते 2 हौस पोरं 2 हौस सुना आज तसं काय द्यायचंच आहे हा ते लोक घाल 2 हौस करून घेतो मग तर तेलेच देणं आहे मला आत्या तो हाल सोन्याचा आहे हो गो पिंके सोन्याचा आहे साजरा आहे का मत्ताय आत्या बस ना रे मुरली ये ना उभाच राहतं का ये बस हाव बसतो ना येतो ना मी येतो तिकून येतो बस तू बस पिंके बाबाला म्हणा जास्त झाकट नको पाडू म्हणा मग ज्याच्या वागतावर लवकर येतो म्हणा घरी बाबा ज्या वक्ता लवकर याच्या घरी जास्त धाकट नका पाडू असं आबाजी म्हणतात हो तिचं मी कुठे नाही चाललो आणि तुमची तब्येत कशी आहे बाबा जे तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन चालू होतं तर काय झालं मग त्याचं आलं माल काय राहिलं जाऊ दे साऱ्या गौऱ्या पेंडावर गेल्या ना आता कुठीच त्याच्या माग ऑपरेशन लावतो दिसते मले हे पाहिजे ना माई पोरगी एवढी मोठी धडधड दिसून राहिली ना मले अजून काय पाहा लागते या म्हाताऱ्या बापाले हा पोरीचं सुख दिसलं पोराचं सुख दिसलं बस झालं गंज झालं
अरे गोळे नाहले माय गंगेत. का बाबा ये ना काय तिकडल्या अंगणात बांधली वाटते नाही. हो तिकडल्या अंगणात बांधली ना. तर तेच मग कसं त्या रोडच्या अंग बांधतात घंटाभर वसरीत बांधतात. काही आल्या हो सतुबाई, काही आल्या माय. हो माय बाई वहिनी आता चाली हो, अर्धा घंटा झाले असतील. पाणीच पेली फक्त. कसं काय आहे तुमचं? आमचे भाऊ काय म्हणतात? तुमच्या भावाची काय गोष्ट आहे बाबा, साजरा आहे मस्त आहे. तुम्ही कशा आहात? साजरा आहे माय, साजरा आहे आमचे, साजरा आहे. ओ बाई काय हो बाबा? हे पण तिकडल्या वाड्यातली मोठी माय लय बिमार आहे. ते 15 दिवस झाले निजेलच आहे. जाजू बरं त्याच्या भेटीले. हो का, काय झालं बाबा? काय चालूच राहते तिचं दुखणं. जाजू पण नाही तर जाशील लगबग निघून घरी, तर असं होईन आलीच नाही भेटीले. तर जाजू उभ्या काय. बरं बरं जाईल ना. आणि का बाबा आता मुरलीचं साजरं चालू आहे नाही. हाव मस्त चालू आहे. आता त्या दोस्ता गिस्तात तर काही जाणं नाही काही नाही. आणि तो पोंग्याचा धंदा चालू आहे की नाही, त्याच्यातच असते गुतेल. इकायले नेते फाट्यावर ठेवले. आणि मीनाचा भाऊ आहे की नाही अनर, तो बी येलाय बरं. 2 दिवस झाली येलाय. त्याच्या घरचे आहेत लेकरं आहेत. तो ते मला चहा प्यायला जायलात गावात कुठेतरी. तर तो बी म्हणे त्याच्या गावात नेतो म्हणे दुकानात ठेवले. तापासून मस्त चालू आहे याचा धंदा गिंदा मस्त चालू आहे. त्यानं बी आता दारू गिरू सबन सोडलं. त्या दोस्ताच्या इकडे फिरूनही पाहत नाही. मस्त चालू आहे आता. हो ना, मागच्या बारी आलती बाबा मी त्याचा ताल पाहिला, मला यास ना वाटे डबल. तर पण मी म्हणलं आता चला तुमची भेट होते आणि माझ्या कानावर बी आलं तर सबन चांगला आहे चांगला आहे. हो आपल्या गावाचा मंग्या भेटला होता ना बाजारात येईल तो सांगत जात जाय. पोंग्याचं धंद्याचं त्यानंच सांगितलं त्याला की बाबा मस्त चालू आहे आणि पोंगे तर येतात निघतात आणि साजरं चालू आहे. मग मला सांगत जात जाते की मस्त चालू केलं म्हणून. मग मी म्हणलं जातोच आणि येतोच एकदा पाहून काय चालू आहे यायचं तर. आणि तुमच्या बी भेटीले लय दिवसाचं या वाटत जाय. पण ते काय मला मन ना होय खरं सांगतो तर. नाही आता लय सुधारला बाबा. पाहिला असेल ना त्या. मस्त झालं की नाही आता. काहीच नाही लय माणुसकीत आला आता. आणि का बाबा श्रीकृष्णाचं कसं चालू आहे? त्याचा काही फोन घेऊन येत असते. मला तर कोण्या रोजी फोन नाही करत बरं बाई. त्याचं बायको ती बी करत नाही तोही करत नाही. आता आपला भाऊच करत नाही तर तिथे काय म्हणा. तुम्हाला येत असते का त्याचा फोन घेऊन काही? कोण्या वागती करते. त्याला येत असेल तर काय सांगा बाबा. माया संग तर मला वाटते तो दिवाळीच्या वागती गेला की नव्हतून त्याच्या 15 दिवसानं केलता त्यानं फोन. त्या वागती बोलला होता. त्याचं चालूच राहते ना बाई आता कंपनीतलं काम. मग काय तर साजरा आहे त्याचं बी, साजरा आहे बरं. मस्त आहे त्याचं बी. टामटूम कारभार केला त्यानं तिकडे. जाऊ दे ना. तो चेन आहे ना बस लख लाभ आपल्याले. येत घेत नाही इकडे नाही कोण्या वागती लेकरं इकडे घेऊन. काही येत नाही. त्याले म्हणलं होतं म्या दिवाळीच्या वक्ती आलता तो एकलाच आलता. त्याला म्हटलं कोण्या वक्ती लेकरायले आण जाय रे. होय का होतात. मस्त साजरे झाले ना. फोटो दाखवले त्यांना ते फोनात. फोन लावलता बाबा इकून त्यानं. तर तिकून लेकरं बोलले मस्त. हो सुनबाई बोलली ना. हो मस्त बोलली. मस्त झाले लेकरं. हो त्याला म्हणलं होतं उन्हाळ्यात येजोरी घेऊन. तर काय आणते हो बाई तो. बाई घ्या ना दूध घ्या ना. मामाजी तुम्ही दूध घेता का चहा करू? काय रे वहिनी दूध अंकित काय केलं? का हो माय तुमची भाऊजी इथे येलाय म्हणते. हो अहो ते मी आपल्या कमला आहे की नाही तिच्या घरी चहा प्यायला गेले. लेकरं येलाय मनोहर येलाय. हो वाढदिवसाच्या वक्ती आलते ते. तुम्हाला तर फोन केलता येई ना. तर मग ते आले. मग मी म्हणलं राय 2 दिवस. मले शिंगलभर चहाच करजो. मी काही ते दूध आणखीन घेत नाही बापा. लेकरायले ठेवते दूध. मले चात देजो करू. बरं बरं चहा ठेवतो ना. ठेवलं काय मॅच्या बाईसाठी दूध केलं. अहो माय बाई त्या दिवशी आलता ना त्याचा फोन. पण हे पाय लाईनीतून जाईल होती ती माहेरी आणि मोठीच्या भावाचं लग्न झालं की नाही तर महिना झाले ते तिकडे काय कोणी येते काय सांगा. आपल्याला ते सांगत नाही. त्या जातात केदाय येतात केदाय. मी घे नादी नसतं लागत. हे लाईनी आली काल म्हणून म्हणलं जा मी जाऊन येतो. आणि त्या वाढदिवसाच्या वक्ती फोन केला की नाही म्हटली ना तर सांग आता घरी म्हैस दुखती आणि एकही सून घरी नाही. आणि कशी निघताच येत नाही ना माय. म्हणून मग माय काही आली नाही होता. बाई आम्ही वाढदिवस बी मस्त केला पिंकीचा. फोटो बी काढले. सुन बाई दाखव ना. हा सतुले फोटो दाखव ना. हा दाखवतो ना. आणि हे पाय रात्री जेवणात ना बेसनच करजो. बेसन वर भरवर मी तर म्हणतो ताक ताकातलाच बेसन कर ना भाकरी टाक. नाही हो बाई मी आलूची भाजी टाकली ना. आलूची भाजी केली आणि पोह्या करतो कणिक भिजून ठेवली. पण मी मुद्दाम डाव दिल्या पोह्या करायच्या म्हटलं ज्याच्या वक्ता करतो. काय हो माय त्या आलूचं ढसग तुला तर माहिती आहे मला काही पटत नाही.
जाऊ दे बाय, तुझी भाऊजीन भाऊ येलाय नाही, काही नको करू माहिती, बेसन किसन साजरी लागत नाही पाहुणे असले की. राहू दे बाय, त्या आलूचीच भाजी मला त्याचं गुलचाक पाणी पाणी देतं आलूवरचं, त्या आलूची फोड काही मला वाढू नको. बरं माय बाई पाया लागतो मग बी माय घाई घाई मी गेले तिकडे चहा ठेवायला तर राहिलंच होतं लागायचं. सुखात राय माय, अशीच राय, हसती खेळती आणि असं स्वागत करत जाय मला हसून. बाई आला का? हो बाबा, मी तर लय वाकडची आली, तुम्ही चहा घ्यायला गेलते म्हणा. हो ती ते बाईच्या शेजारी बाई आहेत की नाही कमलाबाई, त्याच्या घरी बोलावलं तर चहा प्यायले तर गेलतो मग. पाया लागतो बाई. सुखात राहा बाबा. काय म्हणता, तब्येती साजऱ्या आहेत? हो बाबा, सगळं साजरं आहे. तुमच्या इकडे कसं काय आणि तुमच्या आई बाबा कसं काय साजरे? सांग बाई माय भावजय, आता मला भाऊ पाया लागला तरी इले समजत नाही का की तेवढं मुंडकं टेकवा म्हणून. काही इले शिकवला जात नाही बाई, उभीच आहे. सांग ये ना होता ती कोण उभी आहे अशी? बाईला वैगलं नाही का त्या सतू बाई आहे ना हे? हो अहो बाईच्या ननंद आहेत ना, पाया लाग ना. हो ओळखलं ना, मग काय तर बाबा. ओळखलं. आपली भेटच नाही. हो आज पहिल्यांदाच भेट झाली नाही. काय म्हणते तुमची तब्येत गिबेत? चांगला आहे सगळं? हो मस्त आहे. अहो पाया लागणं, बाईची ननंद आहे ना ती, तेवढी बी समजत नाही का तुले? उभीच ठोण्यासारखी. खरंच आहे, घातल्या पाण्यानं काही गंगा वाहत नाही. मी ना तुझी भावजय मला जरशी भारीच दिसून राहिली. ये बाय ना भाऊ आता म्हणून राहिला, मला समजून राहिली, तिला खुणावून राहिला तर, आणि तरी बी ते काही पाया लागत नाही. जाऊ दे, सभा राहता ते काय काचे.